सुद्धा माहित नाही की अख्ख्या आयुष्यामध्ये रामदास स्वामीच्या जन्मापासून अंतापर्यंत शिवाजीजी त्यांची एकदाही भेट झालेली नाही, हे सुद्धा त्या माणसाला माहित नाही. अशीच मुक्ताफळा त्यांनी मागच्या वेळेस उधळली होती. काय म्हणे, तुकाराम महाराजांनी भक्ती मार्ग का स्वीकारला, ते भक्तीमध्ये एवढे तल्लीन का झाले, कारण त्यांची बायको त्यांना छळायची म्हणून. बायको पीडित होते आणि ते बायको पीडित असल्यामुळं ते भक्ती मार्गाने गेले आणि बायको पीडित असल्यामुळं देशाचे एक जण पंतप्रधान झाले. हा अर्थ काढायचा आपण. असे हे विद्वान गृहस्थ आहे. धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या रामकथेला माझा विरोध असण्याचं कारण नाही, माझ्या संघटनेचा किंवा तुमचा माझा विरोध असण्याचं कारण नाही. राम हा आपल्या सगळ्यांचा प्रिय विषय आहे. लहानपणापासून आपण रामायण महाभारत ऐकत आलो आहोत. मी स्वतः वर्ध्यामध्ये जेव्हा संस्कार केंद्र चालवायचो तेव्हा रामायण आणि महाभारतातल्या कथा मुलांना खुलवून खुलवून सांगत असे. पण रामकथेसोबत तो दिव्य दरबार आयोजित करतो. त्या दिव्य दरबारामध्ये डायरेक्टली सांगतो, याला भूत लागलेला आहे, ते अमुक अमुकाने लावलेला आहे, याला जादूटोणा केलेला आहे, याला टोटका केलेला आहे, तो अमुकाच्या काकीने केलेला आहे, अमुकाच्या काकाने केलेला आहे. तो आपसामध्ये भांडणं लावून देतो, मारामाऱ्या निर्माण करतो, रोगांचं निदान करतो, त्याच्यावरचे उपचार सांगतो. भारत सरकारचा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आहे. त्या कायद्यानुसार ज्या माणसाला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसानं केवळ रोगांचं निदान करणं, डायग्नोसिस करणं हा सुद्धा अपराध आहे. रोगांचे उपचार करतो असं म्हणणं हा अपराध आहे आणि रोगांचे प्रत्यक्ष उपचार करणं तर अपराधच अपराध आहे. हा कॉग्निजिबल ऑफेन्स आहे. आणि हा माणूस आपल्या संपूर्ण दिव्य दरबारामध्ये, त्याचा 1.5 तास जर दिव्य दरबार चालत असेल तर त्यामध्ये किमान 30-40 वेळा लोकांच्या रोगांचं निदान करतो. हा माणूस सांगतो, तुला करणी केलेली आहे, जादूटोणा केलेला आहे, टोटका केलेला आहे, तुला अमुकाने भूत लावलेला आहे. महाराष्ट्राचा 2013 मध्ये जो कायदा तयार झाला, ज्याला जादूटोणा विरोधी कायदा म्हणतात, त्यानुसार एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते असं म्हणणं, असं नुसतं म्हणणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा आहे. असं जो कोणी म्हणत असेल त्याला कमीत कमी 6 महिने कारावास ते 7 वर्ष कारावासाची शिक्षा आहे, अधिक 5,000 ते 50,000 रुपयांचा दंड आहे. आणि शिवाय या कृत्यामध्ये जे जे सहभागी होतात, जे जे त्याला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करतात, त्या सगळ्यांवर हा कायदा लागू होतो आणि त्या सगळ्यांना इक्वल शिक्षा आहे. जेवढी त्या गुन्हेगाराला शिक्षा आहे तेवढी शिक्षा आहे. हा जो दिव्य दरबार आयोजित केला होता 2013 जानेवारीमध्ये, धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नागपूरमध्ये पार पडला 7-8 जानेवारीला. त्याच्या आधी मी पोलिसांकडे तक्रार केली होती. या 7-8 जानेवारीच्या दिव्य दरबारामध्ये त्यावेळेसचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला गेले होते. त्यावेळेस मी ऑलरेडी तक्रार दाखल केली होती. ती तक्रार माझ्या वतीनं दाखल नव्हती केली. महाराष्ट्र शासनाने हा जो जादूटोणा विरोधी कायदा केलेला आहे त्याच्या प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती म्हणून एक समिती गठीत करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री असतात, त्याचा सहअध्यक्ष मी आहे आणि उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात, अनेक खात्याचे सचिव त्याचे सदस्य असतात. या पद्धतीची ही कमिटी आहे. त्या कमिटीच्या माध्यमातून मी तक्रार केली होती आणि तरीही देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दर्शनाकरता गेले. कायद्याचं रीतसर उल्लंघन करण्यात आलं. 7-8 जानेवारीला त्याचा जो दिव्य दरबार भरला त्याचा व्हिडिओ त्याच्याच संस्थेनं प्रकाशित केला. तो घेऊन त्यामध्ये कुठे कुठे कायद्याचं उल्लंघन होतं याची नोंद आम्ही केली. त्याच्या आधारावर तक्रार तयार केली आणि ती तक्रार घेऊन मी पोलिसांकडे गेलो. मला वाटतं हे प्रकरण मोठं आहे म्हणून डायरेक्ट कमिशनर अमितेश कुमार यांना भेटलो. अमितेश कुमारांना जादूटोणा विरोधी कायद्याची प्रत दिली. त्यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 ची प्रत दिली. दोन्ही प्रती देऊन कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या कारणानं कायदा कसा लागू होतो हे त्यांना नीटपणे लक्षात आणून दिलं.
लेखी तर दिलं पण लक्षातही आणून दिलं. ते म्हणाले ठीक आहे, काय होतं ते आम्ही पाहतो. 8 दिवसानंतर त्यांचं मला उत्तर आलं आणि हे उत्तर देतानाच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. ते म्हणतात की आम्ही अतिशय सखोल कायद्याचा अभ्यास केला आणि आमच्या लक्षात आलं की या बागेश्वर धाम बाबाला म्हणजे धीरेंद्र कृष्ण महाराजांना अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. IPS अधिकारी आहे. IPS ची परीक्षा पास होणं अतिशय कठीण आहे. उत्तम डोकं असल्याशिवाय ते पास होत नाही अशी आपली समजूत आहे आणि ती समजूत बरोबर आहे. एवढं उत्तम डोकं असणारा माणूस म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू होत नाही. जादूटोणा विरोधी कायद्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाहीये. हा कायदा जादूटोणा विरोधी आहे. चला बाबा, IPS अधिकारी आहे, पत्रामध्ये नेहमी वृत्तपत्रांमध्ये किंवा पत्रकार लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा म्हणतात म्हणून कदाचित त्यांनी चुकून हा शब्द वापरला असेल. पुढे ते म्हणतात की हा जो दुसरा कायदा सांगितला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट, तोही याला लागू होत नाही. मी त्यांचं ते वक्तव्य जेव्हा टीव्हीवर पाहिलं तेव्हा मी उडालो. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट, काय संबंध त्या कायद्याचा या गोष्टीशी? हा ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे. डॉक्टरची डिग्री नसताना जो उपचार करण्याचं सोंग करतो त्याच्याकरता हा कायदा आहे. आणि आमचे IPS अधिकारी अमितेश कुमार म्हणतात की ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट सुद्धा याला लागू होत नाही. म्हणाल सर तोंडातनं जरा जिभेची चूक झाली असेल, स्लीप ऑफ टंग असेल. ही स्लीप ऑफ टंग नाही, ही स्लीप ऑफ माइंड आहे. मला एक साधा प्रश्न पडला की ज्या माणसाला ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला आणि ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट मधला फरक कळत नाही, तो माणूस IPS पास कसा झाला? बहुधा प्रदीप मिश्रांचा सल्ला त्यांनी ऐकला असावा. शंकर भगवानाच्या पिंडीला बेलफुलं वाहत वाहत ते IPS पास झाले असावेत. दुसरा काय निष्कर्ष आपण काढू शकतो? तर हे पोलीस खातं जे धादांत खोटं बोलतं, IPS अधिकारी धादांत खोटे बोलतात. ते म्हणतात मी लेखी दिलेला आहे सहअध्यक्ष या नात्याने आणि म्हणतात की कायदा लागू होत नाही. ते कोणाला सांगतायत कायदा लागू होत नाही? या कायद्यामधला प्रत्येक शब्द ज्याने फायनल केला, सगळ्या मंत्रिमंडळाला या कायद्यातले बारकावे समजावून सांगून त्यांना कन्व्हिन्स केलं. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत 2.5 तास या कायद्यासंबंधी चर्चा झाल्यानंतर ते या कायद्याला संमती देतात, त्याच्या पाठीशी उभे राहतात. स्वतः BJPचे अध्यक्ष त्यावेळेसचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विस्ताराने या कायद्यासंबंधी चर्चा केली जाते. त्यातले सगळे बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यानंतर ते या कायद्याला पाठिंबा देतात आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढा एखादा महत्वाचा कायदा सगळ्यांच्या सहमतीनं पारित झाला. बरं, एवढ्यापर्यंत हे मर्यादित नाही. जुन्या सरकारने याच्या प्रचार प्रसार कामाकरता जे काही उपलब्ध करून दिलं होतं त्यामधलं काम सुरू झालं होतं. महाराष्ट्रभरामध्ये जवळपास आम्ही 40 कार्यक्रम घेतले, त्यातले 18 कार्यक्रम आधी झाले होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर 22 कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि काही ऍडिशनल कार्यक्रम असतात, पिंपरी चिंचवड, वाशी वगैरे असे मिळून 40 कार्यक्रम होतात. ते 40 कार्यक्रम पार पडलेले आहेत. त्यातले 22 कार्यक्रम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पार पडलेले आहेत. 48 पोलिसांचे ट्रेनिंग मी केलेले आहे. जादूटोणा विरोधी कायदा पोलिसांजवळ अत्यंत बारकाईनं पोहोचवताना त्यांच्या परीक्षा घेतलेल्या आहेत. त्यांच्याकडनं पेपर सोडवून घेतले. ते हसायचे, सर आता आम्ही एवढे ठाण्यात इतक्या वर्षांपासून काम करतो, आम्ही IPS अधिकारी, तुम्ही पेपर सोडवून घेता. पण पेपर सोडवताना त्यांच्या लक्षात यायचं की फारच चांगली कृती आहे, नाहीतर आपण बॅफल झालो असतो, आपण खूप चुका करून बसलो असतो. 7 तासांच्या ह्या कार्यशाळा झालेल्या आहेत. त्यातल्या 5 कार्यशाळा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनण्याच्या आधी झाल्या होत्या आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बाकीच्या 42 कार्यशाळा झालेल्या आहेत. म्हणजे ते गृहमंत्री असताना त्यांच्या परवानगीशिवाय 7 तासाकरता अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढे सगळे अधिकारी एकत्र आणणं शक्यच नाही. ज्या माणसाने IPS अधिकाऱ्यापासून सगळ्यांना कायदा समजावून सांगितला त्याने लेखी तक्रार दिल्यानंतर अमितेश कुमार IPS कमिशनर ऑफ नागपूर म्हणतात की कायदा लागू होत नाही. याचा अर्थ मला कायद्यातलं काहीच कळत नाही.